नमस्कार. जर आजच्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारची पार्टी वेअर बॅग तुम्ही तुमच्या ड्रेसला मॅचिंगही शिवू शकता जर कपडा शिल्लक असेल तर ती कशी शिवायची तेच मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी इथे एक अस्तर घेतला आहे बघा, गोल कट करून. त्याच्यानंतर मेन फॅब्रिक घेतलेला आहे. थोडासा ग्लिटर टाइप मी कपडा घेतला आहे जेणेकरून छान दिसावा. याच्यापेक्षा कडक भेटला ना तर तो घ्या. कडक कपड्याने ना जास्त छान फिनिशिंग येते. आणि ह्या ताटाचाच ताट ठेवूनच मी सर्कल कट केला आहे. फक्त बाहेरून 2-2 इंच जास्त ठेवलं होतं, पण ताटाच्या मापाने कट केलं ना अगदी करेक्ट असा गोल येतो, वाकडा तिकडा होत नाही. त्यासाठी आता हे दोन्ही मी असं खाली ठेवले बघा, पलटी करून. मेन फॅब्रिक खाली आहे, त्याच्यामध्ये आता हे कॅनव्हास ठेवायचं आहे. जर जाड पाहिजे असेल, काही गरज नाही कॅनव्हासची, पण मला वाटतं की थोडंसं जाड होतं, त्याच्यासाठी कॅनव्हास लावला तर अजून छान फिनिशिंग दिसतं. पातळ कपडा होता म्हणून, पण कपडा जर कडक असेल तर नाही वापरलं तरी पण चालतंय. आता हे तिन्ही एकामेकावर ठेवायचं. पहिल्यांदा इस्त्री करायची म्हणजे एकमेकाला चिकटतं, जो कॅनव्हास असतो ना तो चिकटतो त्यासाठी. आणि त्याच्यानंतर मग इस्त्री केलेलं असतं त्यामुळे चिकटलेलं असतं, त्यामुळे शिलाई देणं सोपं पडतं. पूर्ण राऊंडमध्ये तिन्ही कपडे एकमेकांना जॉईंट करायचे. तसे चिकटलेले असतात, निसटत वगैरे नाही, पण तरी आपण शिलाई देऊन घ्यायचं म्हणजे ते आपलं फिनिशिंग बिघडणार नाही. कधी कधी कपडे सुळसुळीत असले की इकडे तिकडे पळतात, त्यासाठी. त्याच्यानंतर जो जास्तीचा कपडा आहे ना तो इथं कट करायचा बघा कैचीच्या साह्याने, अशा प्रकारे. म्हणजे मग त्या आतमध्ये जास्त जाड वगैरे दिसत नाही, त्यासाठी. हे बघा, असं कट टू कट पूर्ण कट करायचा. त्यानंतर असं अप फोल्ड करायचं आणि आता मधून आपल्याला सरळ कट मारायचा आहे. अजून वेगवेगळ्या प्रकारच्या पर्सच्या डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुम्हाला बघता येईल. आता मी तर 3 टक्स देणार आहे. आता पूर्ण जेवढी असेल ना लांबी याची, त्याचे आपल्याला 3 टक्स. मिडलमध्ये एक घ्यायचा, इकडच्या साईडला एक घ्यायचा आणि ह्या साईडला एक, दोन्ही साईडला एक एक आणि मिडलमध्ये एक, म्हणजे मधोमध्ये एक, असे 3 टक्स द्यायचे. जसं आपण ब्लाऊजला टक्स देतो ना बॅक साईडला, सेम तसाच इथं आपल्याला 3 टक्स द्यायचे आहेत. याची उंची साधारणतः 4.5 इंच घ्यायची किंवा 5 इंच. 4.5 भरपूर झाली. आणि त्यानंतर असे कट घ्यायचे, त्या साईडला अर्धा, ह्या साईडला अर्धा इंच सोडायचं आणि मधून असेल मार्किंग करायचं. तर हे बघा, आता सेम तसंच मी ह्याच्यावरती सुद्धा उमटवून घेते, म्हणजे त्यावरती सेपरेट असे लाईन ड्रॉ करायची गरज नाही आहे. त्यासाठी आता जसं दिसतंय तसं मी इथं मार्किंग करून घेते. तर इथं तुम्हाला दिसत नसेल, पण दिसत होतं कपड्यावरती. तर आता काय करायचं, याला कट करायची गरज नाही, पण मी तुम्हाला 2 प्रकारे इथं दाखवणार आहे. दोन्ही प्रकार अगदी सोपे आहेत, पण सोपा असेल जास्त तो तुम्हाला जो सोपा वाटेल तो तुम्ही करू शकता. बघा, जसं मी सांगितलं 4.5 इंच ह्याची उंची आहे टक्सची. आता काय करायचं, डायरेक्ट चिमटत असेल तर चिमटवायचं, पण असे मध्ये मध्ये कट दिले ना तर मग ते चिमटवणं जरा जास्त सोपं जातं, म्हणजे शिलाई करणं. हे बघा, असं फोल्ड करायचं आणि जशी मार्किंग आहे ना सेम तसंच आपल्याला इथे बघा पूर्ण टक्स इथं जॉईंट करून घ्यायचे आहे. पण कट केलं ना की कपडा इकडे तिकडे जातोय, त्याच्यामुळे मी दुसऱ्या ह्याच्यावरती न कट करताच टक्स जॉईंट केलेत. डायरेक्टची चिमटवून जॉईंट केले म्हणजे धागे पण निघत नाही आणि फिनिशिंग पण छान दिसत होतं. पण फर्स्ट टाइम मी ट्राय करत होते, त्याच्यामुळे मी पहिल्यांदा म्हटलं कट्स देऊन बघूया की कसं होतंय. पण कटवालं मला इतकं काही जास्त आवडलेलं नाही आहे. तर आता दुसऱ्या पार्टवरती मी असं कट न देताच बघा टक्स देते. कट अजिबात देणार नाही, डायरेक्ट असं चिमटवणार आहे आणि शिलाई करणार आहे. मस्त वाटतं हे बघा. तर अशा प्रकारे मी इथं करून घेतलंय. आता तिन्ही पण टक्स मी असेच जॉईंट करून घेते. हे टक्स थोडे अजून दाबले ना तर पर्सचा आकार थोडासा गोल येऊ शकतो, मला असं नंतर जाणवलं. त्याच्यामुळे हे एक टिप तुम्ही लक्षात ठेवा की माझा अनुभव मी सांगते. थोडंसं अजून दाबले असते ना, जे आपण अर्धा इंच दाबले ना ते आपण थोडेसे अजून जास्ती पावणे एक इंच दाबला असतं तर अजून गोल असा पर्सचा आकार आला असता. जो थोडासा लंबाकृती झाला आहे ना, थोडासा लांब झाला आहे ना, ते थोडा अजून गोल आला असतं, पर्स अशी गोल गोल दिसली असती, मला असं वाटायला लागलं नंतर. पण नेक्स्ट टाइम आपण तसंही ट्राय करू. आता मी हे आहे ना ते तुम्हाला सांगते. तर आता दोन्ही सेम आले पाहिजे असे आपल्याला टक्स ॲडजस्ट करावे लागतील, कारण दोन्ही पार्ट आपल्याला तेवढेच येणं गरजेचं आहे. नाहीतर एक मोठा आणि एक छोटा आला त्यानंतर मग चेन लावायला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यासाठी हे बघा, आता हे दोन्ही मला इथं सेम वाटत होते आणि अजून कमी जास्त वाटलं तर अजून एखादा टक्स इथं आपण थोडासा दाबून घेऊया, म्हणजे ते आपोआपच कमी होतं अंतर आणि शॉर्ट व्हायला चालू होतं. तर सोपी पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करते, समजत असेल तुम्हाला अशीच आशा करते. तसे मीही फर्स्ट टाइम शिवली होती, पण मला वाटत होतं की बऱ्यापैकी अगदी 90-95% परफेक्ट झाली होती. तर आता मी दुसरी एक पट्टी घेतलेली आहे बघा.
हिला काय करायचं, असं मधून कट करायचं, म्हणजे 2 पट्ट्या आपल्याला लागतील. तर मला नंतर असं वाटलं की ह्या पट्टीची ही गरज नव्हती, कारण डायरेक्ट चेन अटॅच केली असती ना तरी पण चाललं असतं. पण मला हे थोडंसं फिनिशिंग चांगलं यावं ह्यासाठी मी तर पट्टी लावली होती. पण तसं या कपड्याचे धागे निघत नव्हते, तर मला नंतर असं वाटलं की मी नसती पट्टी लावली तर चाललं असतं, कारण चेन लावल्यानंतर ना तिथला पार्ट आहे ना थोडासा जाड झाला होता असं मला वाटत होतं. पण ठीक वाटत होतं, दिसायलाही छान दिसत होतं. तर हे बघा, पट्टी लावून घेतली, पलटी केली, दाब शिलाई दिली. पण मला नंतर वाटलं की नसती दिली तरी पण म्हणजे चालून गेलं असतं. तर आता मी हे साईडला ठेवून देते आणि जी वरची हँग करायची हे आहे ना बेल्ट, तो हँग करायचा बेल्ट तयार करते. त्याला एक फोल्ड करायचं, दुसरी करून दुसरा फोल्ड करायचं, नंतर तिसऱ्यांदा फोल्ड करायचं आणि अशी पट्टी तयार करून घ्यायची. साधारणतः 2.5 ते 3 इंच या पट्टीची रुंदी होती, म्हणजे परफेक्ट आपलं जो बंद आहेत ना ते तयार होतात. तुम्ही रेडीमेडही लावू शकता. आता रेडीमेडसुद्धा भेटतात, डायरेक्ट दुकानामध्ये आणायचे आणि पर्सला डायरेक्ट हँग करायला लावून द्यायचे. एवढी तामझाम नसते, पण मॅचिंग असेल तर मला वाटतं जास्त छान दिसतो. तसे जे रेडीमेड बाहेर जे बेल्ट भेटतात ना ते सुद्धा छान क्वालिटीचे असतात, पण तो बेल्टच फक्त 50 ते 60 रुपयांना भेटतो. त्याच्यामुळे मग आपण असं घरीच आपलं जुगाड करून बेल्ट तयार करायचा आणि थोडासा जाड, म्हणजे 3-4 फोल्ड केलं की जाड तयार होतो. असं लवतसुद्धा नाही, कुठे रिंकल पण येत नाही. मीही तुम्हाला दाखवतेच पुढे. तर एका साईडनी शिलाई केली, आता मी दुसऱ्या साईडनी शिलाई करते, म्हणजे प्रॉपर रेडीमेड पर्सचा जसा बेल्ट असतो ना तसाच बेल्ट आपला इथं तयार होईल. तर मी माझा फर्स्ट टाईमचा हा अनुभव तुमच्यासोबत शेअर करते. याच्यापुढे नेक्स्ट टाईम मी ज्यावेळेस पर्स शिवेल ना त्यावेळेस भरपूर साऱ्या खूप छान छान अशा टिप्स देईन की चुकणारच नाही. तशी ही पर्स अजिबात चुकलेली नव्हती, अगदी करेक्ट झाली होती. फक्त आपण काय काय चेंजेस करू शकतो, आपल्याला काय काय चेंजेस करायला पाहिजेत हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे आणि जे रिअल आहे माझा अनुभव तेच मी सांगायचा प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओ आवडत असतील माझे तर लगेच लाईक, शेअर आणि चॅनललाही सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच खूप छान छान असे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर आता इथं पूर्ण आपला जो बेल्ट आहे ना तो तयार झाला आहे. तर आता काय करायचं, मी इथं चेन घेतली सेम मॅचिंग. तर चैनीमध्ये सुद्धा एक तुम्हाला सांगते, ही चेन मोठी होती लांबीला, पण जो जीप असते ना मागे पुढे ओढायची ती मला असं वाटते की थोडी मोठी असते ना बॅगला असे, तशी घ्यायला पाहिजे होती. मला जशी मिळली तशी मी आणली आणि अवेलेबल पण नव्हती माझ्याकडे, मी दुकानातूनच आणली होती. पण मला नंतर वाटायला लागलं की आपण मोठी जीप वापरायला पाहिजे होती, जाड असते ना ती, कारण ओढायला खूप सोपं जातं. ही छोटी होती तर असं ओढताना ना चालू बंद करताना मग ते थोडंसं प्रॉब्लेम येतो. तर आता काय करायचं बघा, डायरेक्ट हे पार्ट ह्याच्यावरती ठेवून द्यायचा आहे आणि सिलाई करून घ्यायची आहे, म्हणजे आपली जीप आहे ना, म्हणजे चेन आपली व्यवस्थित अटॅच होईल. हे बघा, असं उलट आहे, चेन उलटी आहे, धागासारखा तुटत होता. चेन उलटीच ठेवायची आपल्याला, म्हणजे पलटी केल्यानंतर सरळ दिसेल. आणि एकदम कडेला शिलाई द्यायची, असं चेनीच्या बरोबर चिटकून अशी शिलाई द्यायची नाही, एकदम पलीकडे कडेला द्यायची, म्हणजे पलटी केल्यानंतर बऱ्यापैकी चेन आपली बाहेर दिसेल त्यासाठी. तर आता बघा, असं पलटी करायचं आतमध्ये आणि इथं एक दाब शिलाई देऊया, म्हणजे चेन आतमध्ये व्यवस्थित राहील, अशी उचकणार नाही, बाहेरच्या साईडला फोल्ड होणार नाही त्यासाठी. तर हे बघा, आता अशाच प्रकारे मी दुसऱ्या साईडला सुद्धा चेन व्यवस्थित अटॅच करते. पण मी सांगेन कधीतरी यूज करायची असेल तर ही चेनसुद्धा चालेल, कारण ती जाडीवाली चेन असते ना ती थोडी महाग पडते. ही चेन आता मला 5 रुपयांना भेटते, तर जी मोठी असते ना ती 10-15 रुपयांना भेटते. तर ही सुद्धा चांगली आहे. तसंही आपण पार्टीवेअर बॅग कधीतरीच यूज करतो, त्याच्यामुळे तुटायचा एवढा असा काही प्रश्न नाही आहे. तशी तुटत नाही ही सुद्धा चेन, फक्त चालू बंद करताना ती एकतर सापडत नाही, खूपच नाजूक अशी असते, हातामध्ये लवकर येतच नाही आणि त्याच्यामुळे मग हा प्रॉब्लेम येतो कधी कधी. तर आता बघा, इकडनं मी पुन्हा दाब शिलाई दिली आणि डायरेक्ट आता दोन्ही चेन आपल्या व्यवस्थित लागल्या गेलेल्या आहेत. तर आता मी तुम्हाला लावून दाखवते की कशी लागली गेले. हे बघा, मस्त अशी चेन लागली गेलेली आहे. आता काय करायचं, पहिल्यांदा आपण हे असं इथं एक शिलाई देऊन घेऊया, म्हणजे आपल्याला बेल्ट लावणं सोपं जाईल. ओपन पार्ट होता ना तिथे, त्यामुळे. आता जो आपला बेल्ट आहे ना तो आपण घेऊया, म्हणजे पट्टावरचा. तर आता मी जे आपला बेल्ट आहे वरचा तो घेतलेला आहे आणि त्याला असं बरोबर मध्ये ठेवायचं, चिमटणार नाही ह्याचं थोडं लक्ष ठेवायचं, कारण मलाही वाटलं की असं नंतर की चिमटला नाही पाहिजे. तर व्यवस्थित 2-3 वेळा डबल टिबल शिलाई करून मी व्यवस्थित लॉक करून घेतलं आहे त्याला. त्यानंतर इकडच्या साईडला सुद्धा सेम उलटं सुलटं चेक करायचं, नंतर अडकवली ना आपल्याला असं बंद उलटे सुलटे पडतात, तर तसं पडू नये ह्यासाठी आता हीच पहिली टीप लक्षात ठेवा. तर इथं सुद्धा मी लॉक करून घेतला. आता मधोमध बेल्ट ठेवायचा आणि पर्स आपल्याला शेकावरती एक
करून ना फिटिंग करून घ्यायची याची, व्यवस्थित फिटिंग करायच्या. कोण्यापासून चालू करायचं, पूर्ण राऊंडमध्ये शिलाई देऊन फिटिंग करायची. झाली आपली पर्स रेडी. एवढेच काय ते होतं, जास्त असं काही तामझाम नाही. अगदी 10 मिनटामध्ये ही पर्स रेडी होते. त्यामुळे बाहेरून एवढी विकत आणण्यापेक्षा आपण घरी करू शकतो. खरं तर याला डिझाईनही करू शकतो, वेगवेगळे लेसेस वगैरे असं काही काय वापरून आपण ह्याला अजून जास्त चांगलं बनवू शकतो. पण मी फर्स्ट टाईम ट्राय केली होती, तर मला ही सिम्पलच खूप छान वाटत होती. तर मग मी तिला तसंच ठेवलं. तर आता हिला सरळ करून घेते आणि सरळ झाल्यानंतर बघा आपली छान अशी पर्स तयार होईल. कोणे वगैरे थोडे व्यवस्थित काढून घ्यायचे, म्हणजे कोणे छान दिसले ना की मग बरोबर दिसतं ते. तर हे बघा बेल्ट पण आपला किती बघा छान लागल्या गेल्या पट्ट्या व्यवस्थित दोन्ही साईडच्या. तर हे बघा ही छोटी चेन असली ना थोडासा ओढताना ना प्रॉब्लेमच येतो. त्यामुळे थोडी मोठी चेन घ्यायची, जी बॅगांना असते ना ती चेन घ्यायची, ती परफेक्टच लागली जाईल. ही पण बसत होती. मी हिला बाहेरही घेऊन गेले होते माझ्या बर्थडे स्पेशल. तो ब्लॉगसुद्धा तुम्हाला बघायला भेटेलच. आणि फायनली बघा ही आपली पर्स अशी रेडी झाली. तर इथं धागा राहिला होता, तो मी नंतर कट केला. तर कशी वाटली पर्स तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.